उपोषणाला बसलोय. शर्ट सुद्धा घातलं नाही, डोक्याला काही बांधलं नाही, कुठे गादी घेतली नाही, तकवी घेतली नाही, कोण बाज घेतली नाही, काय नाही. आणि मला कमीत कमी सकाळपासून 1000 ते 2000 मराठा बांधवांचे आम्हाला फोन आले की आम्ही तुमच्या उपोषणाला भेट द्यायला येतो. तर मी म्हणलो शेतातले काम होते. आपला आज मराठा हा वर्ग शेतकरी वर्ग जास्त, त्याच्यामुळे जे शेतातले काम होतं आगोटीचा टाईम आहे, त्यांना सर्व सांगितलं तुम्ही येऊ नका, काय नका, मी उपोषणाला बसणार आहे. मला जे काय बघायचं तुम्हाला तुम्ही मोबाईलमध्ये बघता ना, मी तुम्हाला इथं आणून माझं वर्चस्व दाखवून मला काय भेटणार आहे. त्याच्यामुळं मी काय म्हणतोय, आता हे जे मनोज जरांगे बसले उपोषणाला, डोक्याला गमजा बांधलाय, तकवे घेतले, तर बाजीवर बसले, तर समाज साईटनी सारा, आणि ते बिचारे हे त्यांच्या डोक्याला कुठं बांधलेलं नाही, काय नाही. आणि हे बांधून पिंधून बसले, तर विखे पाटलांनी ती टोपी घातली. समाजाला ऊन नाही का लागत? तुम्हीच एकटे बसले. तर माझं म्हणणं असं आहे, जोपर्यंत तुमचा जे आरक्षणाचा लढाई ना, जोपर्यंत समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत उठूच नका. आणि जेव्हा आता सगळे सोयरे निघत नाही, सगळे सोयरे कितीत विकला हे शब्द. मराठा कुणबी एक आहे, हा जिहार हे तुम्ही का बोलत नाहीत आज? ह्याची किती सेटलमेंट झाली? सरसकट आरक्षण हा मुद्दा कुठे गेला? आता हे मुद्दे सर विसरून गेले ना. ज्या आरक्षणाचा समाजाला फायदा होता, एसीबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, हे 2 आरक्षण मराठा समाजाच्या फायद्याचे होते. आणि आज हे आरक्षण मराठ्याचं गेलं, तर आज मराठ्यावर एवढा बेकार टाईम आलाय. हे 10% आरक्षण. महाराष्ट्राची लोकसंख्या किती? 13 कोटी. 13 कोटीतून 8% मुस्लिम समाज धरा. 8% मुस्लिम समाज धरा. 80 ते 90 मुस्लिम समाज असेल, तर त्याच्यातून मी काहीतरी 35 जाती मुसलमानातल्या ओबीसी मध्ये येतात. समाज राहिला किती त्याच्यातला? 4% ना, 3-4% समाज राहिला. तर आज त्या 3-4% समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण 10% आरक्षण खायला भेटते. आणि आपले लोक काय म्हणतात, कुणबी आम्हाला ओबीसी पाहिजे. अरे पण ते ईडब्ल्यूएस आरक्षण फक्त 3-4% समाजच खायला लागला ना. 10% आरक्षण जे आपलं आरक्षण होतं, आज सर मुसलमानाचे समजा असे टोटल जे आजपासून जेवढे ईडब्ल्यूएस मध्ये लागलेत, सगळ्यात जास्त म्हणजे मुस्लिम समाजच लागले. आणि सगळ्यात जास्त नुकसान हे मराठा समाज झाले. हे मराठा समाजाच्या लक्षात येणार नाही, आणि एक दिवस येईल, पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल. ते सारखंच समाजाला सांगतात की मी आता यावेळेस खरंच कुंकू पुसून आलोय. खरंच ते कुंकू पुसून आले असतील का? ते नाही, आता कुकू तर लय वेळेस पुशील ना. आता मुंबईला जाताना मी म्हणले आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा कुकू पुसून तयार राह. अरे कुकू कवर पुसतात, त्या बी आमच्या बहिणीसात माता मावली. पण असं माऊलीचा कुकाचा अपमान करू नका. आणि हे तुम्हाला डायलॉग आता सोबत नाही, हे पांचट झालाय. मी तरी आता हे उन्हात बसलो, रक्त शर्ट नाही, काय नाही, इथून उठणार नाही जोपर्यंत ईडब्ल्यूएस आरक्षण, ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी हे 20% आरक्षण मराठा समाजाला भेटत नाही तोपर्यंत मी या उन्हातच असंच बसणार. पाणी पिणार नाही, अन्न नाही, काय नाही, असंच बसणार मी. ते काल तुम्हाला असं म्हणाले की आता अमोल हा कुठंही काही बरळायला लागलाय. कोण बराळते? तेच बराळतेत ना. कुठं त्या अजय महाराज बारसकळला काय म्हणले, कोणता तरी शब्द मारला मीडियाने. त्यांना विचारलं अजय महाराज बारस तुम्हाला महाराज असं बोलले. त्याला मामा तुला काय उपटायची तुपटो आमची? अरे काय भाषा आहे ही? महाराष्ट्रातले 13 कोटी समाज तुमचं माता मावल्या त्या बैठ बघतात ना मोबाईलवर, टीव्हीवर. तुमच्या तोंडातून जर असे शब्द निघले तर येणाऱ्या तरुण पिढीला ह्याचं मार्गदर्शन काय भेटेल? समाज कोणत्या नजरेने म्हणजे तुमचं हे करेल? तुमच्या घातापाताचं कुठं आलाय तपास? ते स्वतः पुन्हा म्हणले तर डबल चौकशी लावा. काही लावली शासनाने या संदर्भात चौकशी? माझी बी मागणी ना, ह्या उपोषणात माझी मागणी, छोटी टीम मनोज जरांगे आणि अमोल खुनीची नार्को टेस्ट आणि यासाठी चौकशी होण्यात यावी. त्याच्यात जर मी दोषी जर आढळलो तर मला सरकार जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. माझा समाज जी मला शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. आणि त्याच्यात जर खोटा गुन्हा सिद्ध झाला तर मग ह्यांना बी सुट्टी नाही. ह्यांना बी आहे का बेकार शिक्षा, जी दुबईला, इराकला
ते तिकडे आहे का शिक्षा, त्याची शिक्षा ह्यांना देण्यात यावी. सुट्टी टीम मध्ये कोण कोण आहे नेमकं? छोट्या टीम मध्ये म्हणजे ते टोटल लाभार्थी टोळी तर काय आता सारेच कशाला नाव, काही सारे छोटी टीम आहे म्हणजे ते 20-25-30 जण आहेत ते छोटे. आणि हे सगळे सोयरे मराठा कुणबी हा शब्द आता निघत नाही पाटलाचा. ह्या शब्द म्हणजे काय विकला का किती मध्ये डील झाली हे काय कळनाच मला. आणि असे स्टंट समाजाला कुठंतरी आहे का, समाजाचं वाटोळ होतं असं स्टंट. ते तुमच्या कुठल्याच प्रश्नावर उत्तर देत नाहीत, हा समाजात सुद्धा संभ्रम आहे. नेमकं ह्यावर तुमचं मत काय? त्यांच्याकडे माझ्या एका बी प्रश्नाचं उत्तर नाही. कारण ते जर खरे 96 कोळी मराठा असतील तर माझ्या प्रश्नाचं उत्तर देतील. मी तरी 96 कोळी मराठा मी जे त्यांच्यावर आरोप केलेत ते सिद्ध त्याच्यामुळे आहे का त्यांच्यात ती धमक नाही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायची. तुमच्याकडे जे रेकॉर्डिंग काही आलेले दादा गुरुडच्या आणि अन्य ह्या कधी तुम्ही व्हायरल करणार आहात? योग्य वेळेला मी व्हायरल करणार आहे. कारण एका बीडच्या नेत्याला कसं ह्यांना टार्गेट करून कसं संपवायचं होतं आणि बीड जिल्ह्यामध्ये स्वतःचं वर्चस्व कसं गाजायचं होतं. बीड जिल्ह्याच्या जनतेला एक दिवस ते 100% कळून ती वेळ जवळच आलेली. त्या टायमाला त्या रेकॉर्डिंग व्हायरल होते. आणि आता ते कवर कुपोषणाला बसणार आहेत ते बी बघूत आपण. ते ज्या टायमाला उठते त्या टायमाला मी उठेल, मी बी असंच बसणार उन्हातच. तुमचं काय म्हणणं आहे, कधीपर्यंत उठतील ते? तुमचा माझा एक अंदाज? अंदाज उद्या उठतील बघा, उद्या दुपारपर्यंत उठतील ते. कारण मला मी लय दिवसापासून त्या माणसाला ओळखतो, त्या माणसाचं काय नाही. आता आज संध्याकाळीच विचार चालू उठायचा, पण आता बघू आता कवर उठतील तर. पण आज संध्याकाळी किंवा उद्या 9-10 वाजेपर्यंत उठतील.